महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं आज सकाळी अपघातामध्ये फार दुःखद निधन झालेलं आहे. हा जो अपघात आहे हा महाराष्ट्राला हळहळ करून सोडणारा अपघात आहे. एकदम उमेदीचा काळ आहे त्यांच्याकरता. सत्ता पक्षातील उपमुख्यमंत्री म्हणून ते आता फार चांगले गाजले. अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम चांगलं असतानाच आणि भविष्य चांगलं दिसत असतानाच हा अपघात नक्कीच सगळ्यांना दुःख देऊन गेलेला आहे. अत्यंत निर्विवादपणे निर्णय घेणारा, तात्कालिक निर्णय घेणारं व्यक्तिमत्व होतं. त्यापेक्षा बुद्धिप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धांना कदापिही न स्वीकारणारं असं मोठं नेतृत्व आपल्या राज्यातून निघून गेलं. खरं तर डेव्हलपमेंटच्या संदर्भात प्रचंड ताकद होती. बेमाळच्या संदर्भात 5 मिनिटात आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना किती मोबदला द्यायचा. असं कणखर, निर्भीड, त्यापेक्षा निसंकोचपणे आणि तात्कालिक निर्णय क्षमता असलेलं एक मोठं नेतृत्व माझ्या राज्यातून निघून गेलं. तर सध्या अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात येत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आहे. पवार कुटुंबीय विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात पोहोचलेले आहे आणि पार्थिवसुद्धा काही मिनिटांमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तिकडची तयारी पूर्ण झालेली आहे. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला तिथं विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात पाहायला मिळते. तर इथं सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी आपण पाहतो आहोत. रुग्णालयातून अजितदादांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात नेण्यात येते आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. त्या गाडीत म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये जय पवार त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळते, पार्थिवासोबत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे अंत्यदर्शनासाठी आणि त्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा काढण्यात येईल आणि 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. धडाडीचे नेते, कार्यक्षम नेते अशी अजित पवारांची खरं तर ओळख आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला माणूस, काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आज सकाळी बारामतीत येत असतानाच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि याच अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व आता संपलं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. जे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत, अजित पवार अमर रहे, अजितदादा परत या, अशी आर्तहाक हे कार्यकर्ते, समर्थक त्यांना मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही आहे. सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. याच्यात राजकारण नाही आहे. हा निव्वळ अपघात आहे. आम्हाला, महाराष्ट्राला यातना झालेल्या आहेत. दादांच्या अपघातावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे आणि याच घटनेवर अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचं कधी न भरून निघणारं असं नुकसान या घटनेमुळे झालं आहे. तसंच हा निव्वळ अपघात आहे, यात राजकारण नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा शरद पवार यांनी दिलेली आहे. हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. आज येणार नसतो, परंतु काही वस्तू असतात. हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण ही दृश्य आपण सध्या पाहतोय. पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात काही क्षणातच दाखल होणार आहे. यावेळी जय पवार ॲम्ब्युलन्समधून अजितदादांचं पार्थिव यावेळी या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि दादांना निरोप देण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा गर्दीसुद्धा जमल्याचं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात बारामतीत आज जर आपण पाहिलं तर बारामतीकरांची गर्दी आहे. दादा परत या अशी आर्तहाक त्यांना मारली जाते कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या वतीनं. दादांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आहे आणि काही मिनिटांमध्येच अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणलं जाईल.
अजितदादांच्या अकाली एक्झिटने खरं तर महाराष्ट्र हादरलेला आहे. काही वेळातच अजितदादांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणलं जाणार आहे. कठीण निर्णय घेताना अजित पवार हे कधी डगमगले नाही आहेत. प्रशासनातील अधिकारी किंवा पक्षाचा कार्यकर्ता चुकीचं वागणाऱ्या आणि बोलणाऱ्याला त्यांनी नेहमीच खडेबोल सुनावलेत. व्यक्ती राजकारणी म्हणून प्रसंगी कडू बोलणाऱ्या अजितदादांचा स्वभावाला आणखी एक किनार सुद्धा होती, ती म्हणजेच मिश्किलपणाची. प्रसंगी एखाद्याला 4 शब्द सुनावताना अजितदादा पटकन असं काहीतरी बोलायचे ज्याच्यामुळे जो कोणी बोलणं खातोय तो सुद्धा हसायचा. अजितदादांचा आणखी एक पैलू जो नेहमी प्रत्येकाच्या लक्षात राहील, त्यांचं बारामतीवरचं प्रेम. आणि तिथून त्यांची खरं तर राजकीय कारकीर्द सुरू झालेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी बारामती ही कायम खास होती. ते कायम म्हणायचे की बारामतीत जर मी 1 लाखापेक्षा कमी मतांनी निवडून आलं किंवा मला 1 लाखपेक्षा कमी मतं पडली तर मी राजकारण सोडेन, असं ते वारंवार म्हणायचे. अगदी तरुण वयातच त्यांनी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द बारामतीतून सुरू केलेली आहे. त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सामाजिक राजकीय कार्यातून ती त्यांची खरी ताकदसुद्धा होती. आणि आता पार्थिव जे आहे अजितदादांचं ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणण्यात आलेलं आहे. इथं अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी जवळपास 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आणि 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानातले ही दृश्य आहेत. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी इथंच ठेवलं जाणार आहे. दोन्ही दृश्य आपण पाहतो. एकीकडे रुग्णालयातून त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे याच ॲम्ब्युलन्समधून. आणि आता जय पवारसुद्धा त्यांच्या सोबत होते. जय पवारांनीच ते पार्थिव अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात ते घेऊन आलेले आहेत. तर दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानचे मैदान पाहतोय, समर्थकांची कार्यकर्त्यांची गर्दी पाहतोय. कार्यकर्ते अर्थहाक देत आहेत, अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे, अशा पद्धतीची घोषणाबाजी कार्यकर्त्यांच्या वतीनं दिली जाते. आणि ही दोनही दृश्य आपण सध्या बारामतीतून पाहतोय. केवळ राजकारणच नव्हे तर सहकार आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा अजित पवारांचं मोठं योगदान आहे. सहकार क्षेत्र, त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक इथं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. समाजकार्याचा त्यांचा छंद आहे. तर अभ्यासासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इस्रायल यांसारख्या अनेक देशांचे दौरेसुद्धा केलेले आहेत. आज जेव्हा त्यांचं प्लेन क्रॅश झालं त्यावेळेला जिथं त्यांचा अपघात झाला तिथं कागद विखुरलेले दिसत होते. हे कागद सगळे सामान्यांची निवेदनं होती, विकास कामांच्या फाईल्सचे होते. अजितदादा प्रचारसभा घेणार होते आणि या प्रचारात फक्त आश्वासनाची बरसात करणं त्यांची कार्यपद्धती नव्हती. त्यामुळे जिथं अपघात झाला तिथं फाईल्स आणि निवेदनाच्या कागदांचा खच दिसलेला होता. पहाटेपासून ते आपल्या कामाला सुरुवात करायचे, आपल्या दिवसाला सुरुवात करायचे. पहाटेपासून ते कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. एखादं उद्यान असो किंवा बस स्थानक असो तिथं जाऊन ते स्वतः सगळ्या व्यवस्थेची पाहणी करायचे आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे. काही चुकलं असल्यास अधिकाऱ्यांना ते सूचना द्यायचे. अनेक वेळेला माध्यमांमध्ये सुद्धा त्यांचे ते अधिकाऱ्यांना ओरडणं असो किंवा मग अधिकाऱ्यांना झापणं असो हे आपण पाहिलेलं आहे. मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी कार्यकर्त्यांची, समर्थकांची जमलेली आहे. दादांचं पार्थिव सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आणलेलं आहे. अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर कार्यकर्ते, नेते, समर्थक त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊ शकतील. आणि उद्या सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आणि 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आज बारामतीत विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालेलं आहे. अपघातात अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे. महाराष्ट्र सध्या हळहळलेला आहे. कालपर्यंत राजकारणात म्हणजे कालच्या अगदी बैठकीत सुद्धा अजित पवार होते. आज सकाळपर्यंत म्हणजे आजचं सुद्धा त्यांचं दिवसभराचं नियोजन जे होतं, प्रचार सभांसाठीचं नियोजन होतं. त्यानंतर ते प्रचारसभा आटोपून बारामतीतून दुपारी मुंबईला सुद्धा येणार होते. आजचं सुद्धा त्यांचं शेड्यूल पाहिलं तर एकूणच विकास कामं आणि निवडणुकींचा प्रचार यावरच त्यांचं शेड्यूल होतं. कालपर्यंत राजकारणात सक्रिय असणारे अजित पवार आज सकाळी या जगात नाही आहेत. यावर खरं तर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे. समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
तर राजकीय आणि सगळ्याच क्षेत्रातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिण्यात येते. अजितदादांनी निवडणूक प्रचारात लोकांकडे मतं मागताना आपण कामाचा माणूस असल्याचं ठासून सांगितलेलं होतं. एखादं काम होणार ते होणारच असं सांगायचे. काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे नाही सांगायचे. त्यांचा हा स्वभावच सर्वसामान्यांना खरं तर भावत होता आणि अजितदादांच्या कामाचा उरक हा त्यांच्या जमेची बाजू होती. कारण सकाळी पहाटेपासून ते उठायचे, लोकांसाठी ते तयार असायचे, लोकांची निवेदने घ्यायचे आणि लागली जे काम जमणार असेल तिथल्या तिथे ते अधिकाऱ्यांना फोन लावायचे किंवा त्या विभागाच्या प्रशासनाशी संपर्क करायचे आणि तिथल्या तिथे जे काही कार्यकर्त्याचं काम असेल किंवा काही व्यवस्था असेल ती करायला सांगायचे. सामान्यांच्या कामांशी अडचणी सोडवण्याची बांधिलकी असलेला हा कामाचा माणूस आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. भयंकर मोठा आघात आहे. जनसामान्याची सेवा करणारं आणि अखंड कामाचं व्यसन असणारं एक व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची अपरिमित अशी हानी झालेली आहे. मला वाटतं त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही आणि अतिशय भयंकर अशी घटना होती. कोणालाही त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि इतक्या मोठ्या आघातातनं परमेश्वरानं आम्हाला शक्ती द्यावी की या आघातातनं आम्ही सावरू.